आज मी ठरवले झणझणीत वडापाव करायचे. थंडीत वडापाव खायची मज्जाच काही वेगळी आहे. त्यासाठी मी घेतले आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता. आरूलाही कामाला लावले. भाजी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण आलं, लसूण आणि मिरची वाटून घेतली. किती स्पायसी लागते त्यानुसार तुम्ही मिरची घ्यायची आहे. हे सगळं वाटून तुम्ही थोडं जाडसरच वाटायचं आहे. एकीकडे मी बेसन भिजवण्यासाठी घेतलं आणि कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, हळद आणि कढीपत्ता अशी फोडणी दिली. त्यातच मी हळद सुद्धा ऍड केली आणि आपले वाटलेले वाटण मी ऍड केले आणि त्याचबरोबर एकीकडे बटाटा चांगला स्मॅश करून घेतला. उकडलेला बटाटा मी कढईमध्ये घालून परत एकदा चांगला परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कसा हळूहळू येलो कलर यायला सुरुवात झालेली आहे. पिवळा बटाटा आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ऍड केलेली आहे. इथे पुदिना सुद्धा ऍड करू शकता. धने हे बारीक चिरून बारीक कुटून तुम्हाला वरतून ऍड करायचे आहे. हातावर रेंगसून सुद्धा धन त्यामध्ये ऍड करू शकता. तसेच तुम्हाला लिंबाचा रस जर पिळायचा असेल ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये पिळू शकता. मी टेस्ट करून पाहिलेली आहे. भाजी खूप छान लागत होती. आता करूयात बेसनाच्या पिठाची तयारी. बेसनाच्या पिठात मी तांदळाचं पीठ थोडं ऍड केलेलं आहे आणि खायचा सोडा घेतलेला आहे. हे सगळं छान असं मिश्रण बारीक आपल्याला पातळ होईपर्यंत तुम्हाला हे पाणी घालून घालून तुम्हाला कन्सिस्टन्सी बघायची आहे याची की किती पातळ होत आहे पीठ. म्हणून खूप असं पातळ पीठ लागत आहे आपल्याला. त्यामध्ये गुठळ्या काही ठेवायच्या नाहीयेत. गुठळ्या सुद्धा तुम्हाला पूर्णपणे घालवायच्या आहेत. पाहू शकता साधारणपणे इतकं पातळ मी पीठ केलेलं आहे कारण वरती असा नुसता पिठाचा थर लागत नाही. नुसतं बेसन तोंडाखाली येत नाही आणि छान असे आपले कुरकुरीत गरमागरम वडे अशा प्रकारे तयार आहेत. ज्या आवडीनुसार तुम्ही वड्यांचा साईज करू शकता, लहान मोठा असा. अशा प्रकारे गरमागरम वडापाव आम्ही खाण्याचा आस्वाद घेतला. महादेव सिरियल पहा तुम्ही पण. झणझणीत असा सगळ्यांना हवा हवासा वाटणारा आपल्या सगळ्यांचा पसंतीचा वडापाव नक्की तयार करा. बाय.